धन्यवाद मामा आणि सर. कारण कुठल्याही पदावर मी जरी गेले आणि आधीच्या गोष्टी मी कधी सोडत नाही. सो मामा पहिल्यांदा आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांचे सर. इथं उपस्थित असलेले मंचावरील विद्याराधना क्लासेसचे सर्व शिक्षकजण, संचालक आणि माझे वडीलधारे सर्व पालक मंडळी, विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आपल्या सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. मामा म्हणून मामांनी बरीच स्तुती केली माझी. मी देखील तुमच्यासारखीच एक लातूरमधली, इथं वाढलेली, इथं शिकलेली विद्यार्थिनी आहे. आत्ता तुमच्यात आणि माझ्यात दोन फरक आहेत. एक तुम्ही समोर आहात, मी इथं आहे. आणि मी ज्या पद्धतीचं ध्येय ठेवलं होतं ते ध्येय साध्य करून माझी पुढची वाटचाल आता होत आहे. तर तुम्ही तुमच्या त्या ध्येयापर्यंतच्या प्रवासात आहात. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हा माझा स्वतःचा छंद आहे. मी जेव्हा केव्हा लातूरमध्ये असते तेव्हा प्रयत्न करते की माझी शाळा आणि माझं महाविद्यालय इथं दोन्हीही ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांशी बोलावं. कारण समाजाला प्रतीक्षा म्हणून मी काही देऊ शकत असेल एक ग्रुप म्हणून, तर माझे काही अनुभव आणि त्यातून तुम्हाला काही शिकता आलं किंवा त्यातून काही घेता आलं, काही इन्फ्लुएन्स झाला, तर त्यात मला स्वतःला आनंद असेल. काम म्हणून समाजासाठी, देशासाठी ज्या माझ्या जबाबदाऱ्या आहेत त्या मला पार पाडायच्या आहेतच. त्या वेगवेगळ्या पद्धतीत होत राहतील. पण त्याबरोबर भारताचं जे भविष्य आहे, म्हणजे तुम्ही सगळे, त्यांना मी काहीतरी देऊ शकते यात मला स्वतःला समाधान आहे. आजही मला मामांनी जेव्हा सांगितलं की असा कार्यक्रम आहे आणि विद्यार्थी म्हटल्यानंतर मी त्यांना बाकी काही नाही विचारलं, फक्त मला आज वेळ आहे का एवढंच एकदा चेक केलं. मित्र हो, जसं ऑलरेडी मॅडमनी आणि सरांनीही सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये आणि आत्ता माझ्या बाबतीत आपल्याला बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टींची माहिती दिली, तरीही बऱ्याचदा आपल्या प्रत्येकाच्या मनात एखाद्या यशस्वी व्यक्तीला बघितलं की काही प्रश्न आणि काही उत्तरं असतात. प्रश्न असे असतात, यांच्यासारखं मी करू शकेल का, यांच्यासारखं होऊ शकेल का, आणि उत्तरं अशी असतात, यांचं तर काहीतरी वेगळं होतं, यांचे वडील शिक्षक होते, यांना असं घरचं वातावरण लाभलं होतं, यांचं वेगळं होतं, आपलं असं नाही. हे आपल्याच मनाचे काही प्रश्न आणि उत्तरं नेहमी आपल्यामध्ये असतात. कदाचित पालकांच्या मनात देखील अशाच पद्धतीची एक दुविधा अवस्था बऱ्याचदा असते आणि त्याचा देखील मी आदर करते. याच्यात काही चुकीचं नाही. पण अशा काही प्रश्नांना जर मी उत्तरं देऊ शकले तर मला वाटते तुमच्या समस्यांचं कुठंतरी थोडं निराकरण होऊ शकेल. त्यामुळं मी माझा शैक्षणिक प्रवास थोडासा जरी ब्रीफली तरी तो सांगू इच्छिते. कारण यातून बऱ्याच गोष्टी आहेत जे मी बघते की कुठंतरी असे एक ड्युॲलिटी तयार झालेली आहे की हेच बेस्ट आणि हे वर्स्ट, किंवा आम्हाला हेच करायचंय, हे नको. तर त्या शैक्षणिक प्रवासात मी नंतर सांगेल की तिथं तुम्ही काय शिकू शकता यातून. माझं पूर्ण शिक्षण, मी लातूरमध्ये जन्मलेली आहे, माझं पूर्ण 12वी पर्यंतचं शिक्षण लातूरमध्ये झालेलं आहे. 1ली ते 7वीचं शिक्षण जे तळ्यातलं महादेवाचं मंदिर आहे तिथं महिला मंडळची शाळा आहे, ज्याचं नाव लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय असं देखील आहे. कदाचित पालकांना माहीत असेल, विद्यार्थ्यांना मला वाटत नाही माहीत असण्याची काही शक्यता आहे. तिथं माझं 7वी पर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर 8वी ते 10वी सेमी इंग्लिश माध्यमातून मी सरस्वती विद्यालय खाडगाव रोड लातूर इथं माझं शिक्षण पूर्ण केलं. 10वीला चांगले टक्के होते. मीही नेहमी हे स्वतःची स्तुती करावी यासाठी सांगत नाही, पण माझ्या पूर्ण शालेय जीवनात मी त्या टप्प्यांवर टॉपर राहिलेली आहे. तिथं 10वीमध्ये टॉप केल्यानंतर मी 11वी 12वीला, जशी माझी लहानपणापासूनची इच्छा होती PCM ग्रुपकडे वळण्याची, तो मी निवडला. तिथं मी माझं 11वी 12वी पूर्ण केलं. त्याही वेळी JEE आणि IITच्या परीक्षा जस्ट प्रकाश झोतात येत होत्या, पण MST CETवर मोस्ट ऑफ द लोकांचा भर असायचा. मी एकच फोकस केलं होतं, ते म्हणजे CET. मी CETची परीक्षा दिली. त्यामध्ये परत मी शाहू कॉलेजमध्ये टॉपर होते. त्यानंतर मी जसं सांगितलं गेलं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यामध्ये तुम्ही वेगवेगळे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचे नावं तर ऐकलेच, पण काही गोष्टी आता मी जाणीवपूर्वक इथंच सांगू इच्छिते. एकतर जरी माझ्यासमोर बसलेले
विद्यार्थी हे 12वीचे आहेत, तरीही त्यांचे लहान बहीण भाऊ असतील किंवा इतरही लोकांना ते हे सांगू शकतात, कृपया शाळांच्या बाबतीत एखादी शाळा खूप चांगली आणि एखादी खूप वाईट किंवा इंग्लिश मीडियमच बेस्ट आहे आणि मराठी माध्यम नाही, अशा पद्धतीचे गैरसमज आपण बाळगू नयेत. कधीही गोष्टींच्या गाभ्याकडे जाणं गरजेचं असतं आणि शिक्षण क्षेत्रात जर बघायला गेलं तर आपला फाउंडेशन चांगलं असणं खूप गरजेचं आहे. ते फाउंडेशन तुम्ही इंग्लिशमधून केलं की मराठीमध्ये हे कोणीही कधीही विचारत नाही. जर तुम्ही ते मराठीमध्ये केलं असेल, तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर असतील, तर तुम्ही कुठंही जा, जगाच्या पाठीवर कुठेही जा, तिथं तुमचं ते क्लॅरिटी तुमच्या नेहमी मदतीला येईल. आणि केवळ तुमचं माध्यम तुम्ही जर बघत असाल आणि तुमचं या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे लक्ष नसेल तर त्याला काहीही अर्थ उरत नाही. कारण मार्क्स हे केवळ एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत प्रवेश देऊ शकतात, त्यापेक्षा जास्त माणूस म्हणून घडवण्यामध्ये त्यांचा रोल तितकासा नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळं या आपल्या फाउंडेशनकडं चांगलं लक्ष देत चला. हे 10वीपर्यंतचं. 11वी-12वीला जसं इथं मला सांगण्यात आलं की आत्ता आपण सगळे PCM ग्रुप निवडलेलेच आहात, JEE ॲडव्हान्स्ड आणि JEE मेन्सची तयारी करत आहात, तर शैक्षणिक प्रवासातला पहिलं डिसिजन तुम्ही तुमच्या 11वीत घेता. त्याच्या आधी कोणतंही डिसिजन एक विद्यार्थी घेत नाही. पहिलीला किंवा बालवाडीला आपल्याला शाळेत टाकलं जातं, गोष्टी चालत राहतात. 10वीपर्यंत इट्स लाईक अ रेग्युलर रुटीन. तिथं जाऊन आपण पहिल्यांदा डिसिजन घेतलंय. आता तुम्ही जे डिसिजन घेतलं PCM ही साईड निवडण्याचं, त्या डिसिजनवर परत मागं वळून बघणं ही एक चूक कधी करू नका. मी अशाही काही पालकांना आणि पाल्यांना भेटते की एक कुठंतरी द्विधा मनस्थितीमध्ये आपण असतो की PCB घ्यायला हवं होतं का. तर या प्रश्नांची उत्तरं शोधत बसण्याऐवजी जे घेतलं आहे ते बेस्ट कसं करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष असावं असं मला वाटतं. कारण तुम्ही नीट करा, तुम्ही PCMमधलं JEE मेन्स, ॲडव्हान्स्ड, IIT, CET काहीही निवडा, या सगळ्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. हे मी वेगळ्यानं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही अकॅडमीमध्ये तुमच्या सिनियर्सकडून हे नेहमी ऐकत असाल. त्यामुळं घेतलेल्या डिसिजनवर तसंच राहून कसं त्याला चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्टमध्ये रूपांतरित करायचं हे तुमचं महत्त्वाचं काम आता आहे. त्यामुळं या सगळ्याचा जे मी आत्तापर्यंत तुम्हाला माझा पण शैक्षणिक प्रवास सांगितला, याच्या मागची मला वाटते स्वतः मी जे शिकले त्यामध्ये एकदा डिसिजन घेतलं की नो कम्पॅरिझन विथ अदर्स, बिकॉज एव्हरी टाइम इन लाईफ इट इज युअर ओन एक्झामिनेशन. हार्डली इट मॅटर्स हू इज विनिंग ऑर हू इज लुझिंग. कारण तुम्ही शिकता, तुम्ही घडता, तुम्ही जिंकता, तुम्ही पुढे जाता. तुमच्यासोबतचा प्रतिस्पर्धी काय करतो याचा तुमच्यावर इन्फ्लुएन्स होणं यात काहीही तथ्य उरत नाही. मला माहिती आहे 10वीपर्यंत आमच्याही शाळेमध्ये अशी स्पर्धा असायची, कोण पहिलं आलं, कोण दुसरं आलं. 11वी-12वीला ती कमी झाली, टॉप 10मध्ये कोण आलं, COEPला गेल्यानंतर पास कोण झालं. हे स्पर्धेचं स्वरूप बदलतं, पण कॉन्स्टंट जर काय राहतं ना तर ते आहे तुमचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं आणि 10वीतून 12वीमधल्या प्रवासामध्ये तुम्ही काय म्हणून घडले. तेच पुढं ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा. मला माहिती आहे की आपल्या या शहरामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगवर सगळा फोकस आहे. आत्ता तुम्ही सगळं इंजिनिअरिंगकडं तुमचं पूर्ण लक्ष आहे, तुमच्या एक्झाम्सकडं, आणि इट्स फेअर इनफ ऑल्सो. कारण की आत्ताचं सगळ्यात मेन आहे की ग्रॅज्युएशनला चांगल्या कॉलेजमध्ये एंट्री करणं. तिथून पुढं मात्र फक्त आणि फक्त मार्क्स हा उद्देश न ठेवता ऑलराऊंड डेव्हलपमेंट कशी होते हे खूप महत्त्वाचं आहे. मला हा प्रसंग मी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये सांगते. COEPला असताना जे मला असं वाटतं शाहू कॉलेज आणि आणखी इतर नामांकित कॉलेजेस, इथून एक टोटल ऑलमोस्ट 30-40% मुलं हे या काही कॉलेजेसचे असायचे इंजिनिअरिंगला आलेले, कारण ते सगळे टॉपर असायचे. आमच्यासोबत बाकीही शहरांमधले, मग त्यात पूर्ण महाराष्ट्रातली वेगवेगळ्या सिटीज आल्या, सगळीकडचे विद्यार्थी असायचे. तिथं रुळल्यानंतर काही दिवसानंतर जसं सगळ्यांच्या ओळखी आणि आपण चांगल्या कॉन्टॅक्ट्समध्ये असतो, तेव्हा एक गमतीशीर पण माझ्यासाठी थोडीशी निराशाजनक अशी गोष्ट मी ऐकायचे. ती म्हणजे लातूरची मुलं हुशार खूप असतात, पण जेव्हा मार्क सांगण्याची वेळ येते किंवा रँक सांगण्याची वेळ येते तेव्हा ते मागं पडतात. आता याचा पुढचा टप्पा असा
की पुण्याच्या मुलांचे मार्क्स कमी असायचे. मी फक्त एक उदाहरण देते, बाकीच्या शहरांमधलं मी पुणे उचललं कारण कॉलेज पुण्यामध्ये होतं. पुण्याचे मुलांचे मार्क्स तसे कमी असायचे, पण ते सांगायचे या पद्धतीत की वाटायचं की हेच टॉपर आहेत. हे सांगण्याचा उद्देश हा की मराठीमध्ये एक म्हणही आहे की बोलणाऱ्याची माती विकते आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण विकत नाही. हे कुठंतरी तसंच आहे. फक्त आणि तुमचे मार्क्सच बोलतील किंवा तुम्ही खूप चांगले मार्क्स घेऊन खूप चांगल्या ठिकाणी गेले म्हणजे सगळं झालं असं नाहीये. ऑलराऊंड डेव्हलपमेंट होणं हे इन जनरल जगण्यासाठी, आपल्या पूर्ण शैक्षणिक आणि करिअर रिलेटेड कारकिर्दीसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळं आत्तासुद्धा जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं करा. स्वतःचे कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करत चला. आत्ता तुम्ही सरांचं, मॅडमचं इथं बोलणं ऐकलं. मला माहिती आहे तुम्ही सगळ्या अभ्यासात बिझी आहे आणि तुम्हाला आत्ता या गोष्टींसाठी वेळ बिलकुल नाही आहे. देऊही नका, पण ऐका, समजून घ्या ते बोलत कसे होते, काय बोलले, कामाचं होतं की नव्हतं, कुठं तुम्हाला असं वाटलं का हे बोललं नसतं तरी चाललं असतं. कारण आपण या गोष्टी दुसऱ्यांना पाहून देखील शिकू शकतो. त्यामुळं हे कम्युनिकेशन स्किल आणि अशा ऑलराऊंड डेव्हलपमेंटच्या खूप गोष्टी आहेत. या जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये जाणीवपूर्वक इन्कल्केट करत राहाल तेव्हाच मला असं वाटतंय कुठंतरी वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जाण्याची आपली शक्ती वाढत जाईल. आता थोडं शिक्षणापासून पुढे जाताना किंवा त्या टप्प्यावरची पण एक महत्त्वाची गोष्ट, मी माझं ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पूर्ण केलं. आता जर कोणाला विचारलं इथल्या विद्यार्थ्यांना की कशामध्ये करायचं आहे, तर देर आर अ फ्यू ब्रांचेस विच आर कन्सिडर्ड ॲज आय शुड डू माय इंजिनिअरिंग फ्रॉम दॅट. त्यामध्ये तुम्ही IT, कम्प्युटर, मुलांना मेकॅनिकल, आणखी कोणाला इलेक्ट्रॉनिक्स अँड IT. कारण आय डोंट नो आत्ताचे कसे बदललेले आहेत सिक्वेन्सेस, आत्ताचं ब्रँडचं हे कसं आहे. पण मी जेव्हा माझं ग्रॅज्युएशनला एंट्री घेतली म्हणजे 2010-11, त्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्सला खूप जास्त महत्त्व विद्यार्थी द्यायचे. कारण मी आता हे खूप चांगल्या पद्धतीनं सांगू शकते, एक पासआउट व्यक्ती आणि मागच्या काही काळात माझे मित्रमैत्रिणी सगळ्या ब्रँचमधले जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये आहेत. तर मित्र हो, ज्यांच्या घरी कोणीतरी इंजिनियर्स असतील त्यांना ब्रांच काय असते, कुठल्या ब्रांचमध्ये काय शिकवलं जातं, काय नोकरी मिळते याची आयडिया असते. पण सगळ्यांनाच असेल असं देखील नाही. जसं माझ्या घरामध्ये माझे वडील ही पहिली जनरेशन आहे जे शिक्षणामध्ये उतरले आणि मी म्हणजे सेकंड जनरेशन. त्यामध्ये मी घरातली मोठी असल्यामुळं आम्हाला इंजिनियरचं काहीही माहीत नव्हतं. शिवाय मी जे माझ्या कॉलेजमधून ऐकत होते आणि जी माहिती मला इतर सोर्सेसमधून मिळत होती. पण माझी स्वतःची आवड ही नेहमी करता मशीन्समध्ये आहे. आजही मला बरेच जण म्हणतात की मॅडम मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून इकडे, कारण ती माझी आवड आहे, ती आजही आहे, उद्याही राहणार आहे, त्यात बदल नाही होणार. माझ्या सर्व्हिसमध्ये जिथं जिथं मला संधी मिळेल माझं ग्रॅज्युएशनचं नॉलेज वापरण्याचं, ती संधी मी प्रत्येक ठिकाणी वापरणार. सो बेसिकली सांगण्याचा उद्देश हा आहे की ब्रांचेस माहीत करून घ्या. एक दुसरी गोष्ट, फक्त कम्प्युटर सगळे ऐकताय म्हणून ते घ्यायचंय का एखाद्याला खरंच त्यात इंटरेस्ट आहे. आता हा पण एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. इंटरेस्ट आहे हे कसं समजायचं? तर मी आजकाल बघतेय ऑलरेडी ऑनलाईनच्या जे आपल्या जवळ एक माध्यम उपलब्ध झालंय त्यातून प्रचंड प्रमाणात माहिती प्रत्येक गोष्टीबद्दल उपलब्ध आहे. तर तुमच्या मुलांचा कल बघा. कलचा अर्थ असा की काही मुलं ना नेहमीच गाड्यांसोबत खेळताना दिसतात, काही मुलं काहीतरी इलेक्ट्रिकलचं सर्किट घेऊन ते खोलण्याचा प्रयत्न करताना दिसतात, काही जण कम्प्युटरवर कोडिंग 10वीच्या आधीच करत आहेत. तर अशा पद्धतीचे कल समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्याही उपर जाऊन मी सांगू इच्छिते, इथंही जर कळालं नाही की कल काय आहे, काही हरकत नाही. प्रत्येक ब्रांचला महत्त्व आहे. प्रत्येक ब्रांचमध्ये कोर अशी एक फील्ड असते की जी त्या ब्रांचचेच चांगल्या पद्धतीमध्ये नॉलेज घेतलेले विद्यार्थी करू शकतात आणि त्यांची डिमांड कधीच कमी होणार नाही. प्रॉब्लेम असा होतो, जी मी आधी देखील धरसोड वृत्ती सांगितली, की हे करू की ते करू. आपण करतो एका ब्रांचमधून आणि नंतर नोकरी मिळत नाहीये किंवा नोकरी पाहिजे म्हणून दुसऱ्या ब्रांचमध्ये आपण आउटसाइडर म्हणून जातो. तर मला सांगा, जो कोरचा व्यक्ती आहे त्याची डिमांड ही नेहमी चांगलीच राहणार आहे, त्याचं पॅकेज हे नेहमी चांगलंच राहणार आहे आणि त्याची गरजही नेहमीच राहणार आहे. त्यामुळं हे दोन्हीही आपण असं म्हणू की टप्पे पार केल्यानंतर जरी मनात गोंधळ असला तरी जे करताय ते चांगलं करण्याचा प्रयत्न करा. कारण इथं ही घालमेल पण बऱ्याचदा
मी समोर पाहिलेली आहे की पालकांना वाटतं ही ब्रांच घ्यावी, विद्यार्थ्याला वाटतं ती घ्यावी, मिळत दुसरंच काहीतरी असतं, असा बराच हा गोंधळ असतो. म्हणून मी कुठं क्वेश्चन मार्क येऊ शकतो अशा 2-3 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय. या उपर जाऊन जसं एक शेवटचं तत्व मी म्हटलं की जे मिळालं आहे ते बेस्ट करा आणि त्यातून पुढं जाण्याच्या ज्या बेस्ट संधी आहेत त्या निवडा. पण एक लक्षात घ्या, मी बेस्ट या शब्दावर भर देते कारण बऱ्याचदा असंही म्हणलं जायचं की इंजिनिअरिंगला, आजही तेच आहे की इंजिनिअरिंगला ॲडमिशन इझिली मिळतं, नीटचा काही म्हणजे मेडिकलचा काही भरोसा नाही, तुम्हाला टॉपमध्येच राहावं लागतं. पण इंजिनिअरिंगच्या बाबतीत सुद्धा ती गोष्ट मी थोडीशी व्यवस्थित फ्रेम करू इच्छिते. एक इंजिनियर म्हणून आम्ही कोणत्या इंजिनियरला त्या मानानं बघतो यात फरक आहे. कुठूनही इंजिनिअरिंग करणं हे असं काही सगळीकडून ॲक्सेप्टेड गोष्ट नाही आहे. तुम्हाला नोकरी मिळेल, तुम्हाला जॉब मिळेल, देर इज नो इश्यू इन दॅट. हाऊएव्हर फ्रॉम व्हेअर यू हॅव कम्प्लिटेड युअर इंजिनिअरिंग मॅटर्स अ लॉट. नावात काय आहे असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा नावात बरंच काय आहे असं देखील आहे. त्यामुळं तुमचं नाव बऱ्याचदा सांगून जातं. जसं माझ्या UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा माझे आणि माझे COEPचे जे इतर कलिग आहेत, आम्ही किंवा आमच्या जे डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म असतो त्यामध्ये कॉलेजचं नाव बघितल्यानंतर अर्धे प्रश्न तर कळून जातात की हे त्यांना एक्सपेक्टेड आहे. किंवा बऱ्याचदा तेच सांगतात, ओ यू हॅव दॅट बोट क्लब, यू आर डुईंग दिस दॅट. त्यांना बरेच इव्हेंटही माहीत असतात. सांगण्याचा मुद्दा हा की ज्या पद्धतीची स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात वाढली आहे तिथं मिडिओक्रसीला आत्ता महत्त्व राहत नाहीये. त्यामुळं जे काही करताय ते स्वतःच्या पोटेन्शियलचं बेस्ट करण्याचा प्रयत्न करा. आधीही मी म्हटलं की स्पर्धा इतरांबरोबर नाहीये, स्पर्धा स्वतःबरोबरच आहे. याच्या मी माझा स्वतःचा UPSCचा टप्पा सांगण्याच्या आधी हा एक महत्त्वाचा पॉईंट तुमच्या समोर उलगडते जो मला आज विशेषतः बोलायचं आहे आणि सरांनीही ते मेन्शन केलं की स्पर्धा ही स्वतःशी आहे. मित्रहो, आपण सगळेजण विद्याराधना क्लासेसमध्ये क्लासेस घेत म्हणजे तुमचे सगळे लेक्चर्स होत असतील, तुम्ही तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर करत असताल. मला सांगा, असं सगळं एकत्र एकाच क्लासमध्ये होऊन देखील आपल्या सगळ्यांचे मार्क सेम असतात का? असलेल्या विद्यार्थ्यांनी हो किंवा नाही सांगायचं फक्त. सगळ्यांचे तुमचे मार्क सेम आहेत का? नाही, बरोबर आहे? खूप जण नाहीच म्हणताय ना. हा, याच्याकडे तुमचं लक्ष घेऊन जाण्याचं कारण असं, ते त्यांचं देण्याचं काम करत राहणार आहेत. खूप साऱ्या नवीन स्ट्रॅटेजी, नवीन टिप्स तुम्हाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे रिसोर्सेस अवेलेबल करून देणं हे त्यांचं काम आहे. पण गाडी येऊन थांबते ती शेवटी विद्यार्थ्यावर. आपल्यातला बदल ठरतो की आपण काय करतो. त्यामुळं आज मी मगाशी येता येता जस्ट विचार करत होते की तुम्हाला हे थोडक्यात कसं सांगावं की सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर कुठंही काहीही करताना असेल तर ते आहे सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त. आपण ठरवायचंय मला कधी उठायचंय, काय करायचंय, कसं करायचंय, रात्री कधी झोपायचंय आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या वेळेमध्ये माझं काय शेड्यूल आहे. आईनी किंवा वडिलांनी मागं लागावं, त्यांनी सांगितलं म्हणून अभ्यास करावा, अशा जर आपल्या भावना असतील तर मित्र हो, स्वयंशिस्तीमध्ये तुम्ही कमी पडताय आणि सेल्फ डिसिप्लिन शिवाय कोणतीही व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही स्वतःही हे बघा, तुम्ही पण 10वीचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून पुढे आलेले आहात. तिथं कोणी 4 महिने खूप चांगला अभ्यास केला असेल, कोणी वर्षभर केला असेल, पण कुठं ना कुठं स्वयंशिस्त होती. काही जणांची भीतीमुळे असेल, काही जणांची स्वतःच्या आवडीमुळे असेल, पण ती असते. त्यामुळे पहिली आणि नेहमी करता महत्त्वाची गोष्ट आहे सेल्फ डिसिप्लिन. दुसरी गोष्ट आहे, मी असं म्हणेल की सेल्फ स्टडी. आत्ता जसं आपल्याला सांगितलं की तुम्हाला सगळे रिसोर्सेस मिळत राहतील, पण हे जर तुम्ही स्वतः अभ्यासलंच नाही, स्वयं अध्ययनच केलं नाही तर याची परत ती गाडी तिथंच राहणार आहे. सगळं कानावर पडतंय पण त्याचं काही करतच नाही आपण तर ते पुढे जाणार नाही. त्यामुळं ज्या पद्धतीच्या नॅशनल लेवलच्या एक्झामिनेशन्स आपण देतोय इथं स्वयं अध्ययन खूप महत्त्वाचं आहे. सेल्फ स्टडी तिथंही परत फक्त आई वडील म्हणताय म्हणून नाही, तर आपल्याला काहीतरी करायचंय ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. ज्या पद्धतीचे क्वेश्चन पेपर्स या नॅशनल लेवलच्या एक्झामिनेशनमध्ये सेट केले जातात तिथं फक्त
एक शब्द सगळेजण आपण वापरतो, रट्टा मारणं, म्हणजे पाठांतर करून जाणं आणि परीक्षेत लिहून येणं. अशा पद्धतीच्या या परीक्षा आता राहिलेल्या नाहीत. इथं कुठंतरी सेल्फ ॲनालिसिस सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जे वाचलं त्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग कसं झालं आहे, अंडरस्टँडिंग झालं पण आहे की नाही, आणि झाल्यानंतर तुमची त्यात क्रिटिकल थिंकिंग झाली आहे का, म्हणजे त्याच्यात थोडा ट्विस्ट करून जर एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला येतोय का. बऱ्याचदा परीक्षेत गेल्यानंतर आपलं क्रिटिकल ॲनालिसिस सुरू होतं की याला वेगळं काय करता येतं, पण तिथं वेळेचं बंधन असतं आणि तिथं ते तुम्ही करू शकत नाही. त्यामुळं सेल्फ स्टडी झाल्यानंतर अशा पद्धतीचं सेल्फ ॲनालिसिस किंवा सेल्फ अंडरस्टँडिंग, थोडंसं क्रिटिकली जाऊन विचार करणं आणि स्वतःची कॉन्सेप्ट क्लिअर करून घेणं याकडे महत्त्व द्या. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा जो लातूर पॅटर्नचा पण कुठेतरी मी गाभा समजते, की स्टडी म्हणजे अभ्यास आणि एक्झामिनेशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मी मानते. कारण बऱ्याचदा खूप इंटेलिजंट मुलं परीक्षा क्रॅक करू शकत नाहीत किंवा सिलेक्ट होत नाहीत. या उलट जे आपण म्हणतो मॉडरेट अभ्यास करणारे, स्मार्ट वर्क करणारे किंवा तुम्ही म्हणा हार्डवर्क करणारे सुद्धा काही जण इझिली परीक्षा क्रॅक करतात. खूप विचार केल्यानंतर, माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींशी डिस्कशन्स नंतर मला हे लक्षात आलं की याचं कारण हे आहे, अभ्यास करणं हा एक टप्पा झाला, ही एक वेगळीच गोष्ट झाली. त्या अभ्यासाचा वापर एक्झामिनेशनची जी गरज आहे त्यानुसार करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. कारण एक्झामिनेशन जे असतात त्याच्यामध्ये या तिन्हीचा सार वापरायचा असतो. तुम्हाला वेळेचं बंधन असतं. कोणाला एक दिवस एखादा पेपर जर सोडवा म्हटलं तर मला वाटतंय सगळेच जण आउट ऑफ मार्क घेतील, थोडंफार कमी जास्तीच्या फरकानं. पण तिथं वेळेचं बंधन आहे. तुम्हाला 2 तास 3 तास वेळ आहे आणि त्याच्यामध्ये दिलेला पूर्ण क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. तिथं निगेटिव्ह मार्किंग आहे. तुमचे डिसिजन मेकिंग स्किल एका वेगळ्या पद्धतीमध्ये चेक केले जात आहे. की आपण जो म्हटलं ना, आपली जी धरसोड वृत्ती असते किंवा अर्ध्याच उत्तरापर्यंत जायचं आणि टिकमार्क करून निघायचं, त्याला बरोबर सिस्टीम नवीन काढले, म्हणजे बऱ्याच वर्षांपासून आहे निगेटिव्ह मार्किंग. विनाकारण ब्लफ करत पुढे जात असाल तर तिथे एक पद्धतीचं बॅरियर ठेवलंय, मार्क कमी होतील, वाढणार नाही. आणि तिसरी गोष्ट जी सांगणं अवघड आहे, पण जे परीक्षा देतात त्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीचं प्रेशर, स्ट्रेस त्या लिमिटेड वेळेमध्ये तिथं तुम्हाला आणि सगळ्यांना येतो, तो व्यवस्थित हाताळणं. UPSCची प्रिलिम्स रिसेंटली झाली. मी प्रत्येकाला एकच सांगत असते की तुमचा अभ्यास सगळा झालाय, एकच गोष्ट आता करायची आहे, परीक्षेच्या 2 तासामध्ये कितीही प्रेशर आलं तरी शांत राहून 100च्या 100 प्रश्न तुम्ही ज्या पद्धतीत प्रॅक्टिस केलेत त्या पद्धतीत सोडवायचेत. मला वाटतं कुठंतरी मला हे आधीच कळण्याचं कारण आहे, मी पण लातूर पॅटर्नमधूनच आलेली आहे. लातूरमध्ये ज्या पद्धतीचा भर एक्झामिनेशन प्रोसेसवर दिला जातो त्यामुळं या सगळ्या प्रोसेस मुलांसाठी सोप्या झालेल्या आहेत, हे माझं म्हणणं आहे. त्यामुळं ही सेल्फ एक्झामिनेशन किंवा स्वतःचं एक व्यवस्थित अंडरस्टँडिंग की मी चुकतेय कुठं, मी प्रेशर हँडल करण्यामध्ये कमी पडतेय, मी निगेटिव्ह मार्किंगमध्ये जास्त मार्क वेस्ट करतेय की कशामध्ये, ह्या 4 टप्प्यांमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त आत्ता आपण डिस्कशन करत असलेली JEEची परीक्षा नाही तर भविष्यात देखील तुम्हाला कोणत्या परीक्षा द्यायच्या असतील तर त्यासाठी ते महत्त्वाचं ठरेल. त्याच्यामध्ये परत एकदा स्वतःला हे विचारा, आजचं हे सगळं डिस्कशन झाल्यानंतर यातलं तुम्ही कुठं कमी पडताय. एक, जसं मी म्हटलं, सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त असू द्या, सेल्फ स्टडी, स्वतः अभ्यास करा, सेल्फ ॲनालिसिस, अंडरस्टँडिंग की काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. आणि चौथा जो मी मुद्दा म्हटलं त्याला आपण असं म्हणू की स्वतःचं ॲनालिसिस, की जे तुम्हाला आपल्या चुकांबद्दल, सेल्फ मिस्टेक ॲनालिसिस असंही म्हणा. ह्या 4 गोष्टींचं जर तुम्ही रिपिटिशन नेहमी करत राहिलात तर त्यातून जो रिझल्ट असेल तो नक्कीच पॉझिटिव्ह आणि बेस्ट असेल. म्हणून इथं मला सांगा, कुठं तुमचा प्रतिस्पर्धी आला का? हे सगळं सायकल तुमच्यावर आहे. कारण आता जर बघायला गेलं की समजा मी आहे आणि तुम्ही, तुमच्यापैकी कोणीही एक जण आहे, आपण दोघंही JEEचा एक पेपर सोडवत आहोत. तुम्हाला फिजिक्स अवघड जात असेल, मला फिजिक्स सोपं जात असेल, केमिस्ट्री तुम्हाला एकदम सोपं जात असेल, मला अवघड जात असेल. मला सांगा याच्यामध्ये कंपॅरिझन कसं शक्य आहे? बोलताना मामांनी उल्लेख केला की वेगवेगळ्या पद्धतीचे प्रसंग आपल्या जीवनात येत असतात.
मी कदाचित कुठल्याच व्यासपीठावर हे बोलले नव्हते, पण त्यांनी आज सांगितलं आणि आपल्याला ते कळालं. त्यामुळं मी हे सांगेन की आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असलेल्या गोष्टी देखील वेगवेगळ्या असतात. तुमच्यापैकी काही जणांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, कोणाच्या काही पर्सनल अडचणी असतील, कोणाचे हेल्थ इश्यू असतील. या सगळ्या गोष्टी दुसऱ्याला कळणार नाहीत, कधीच कळणार नाहीत. याच्यावर मात तुम्हाला स्वतःलाच करावी लागणार आहे. कारण मी तुम्हाला जास्तीत जास्त सहानुभूती देऊ शकते. खूप गरज पडली, आर्थिक कंडिशन काहीतरी वाईट आहे, तर तुम्हाला आर्थिक मदत करण्यासाठी बरेच जण पुढे येतील. पण शेवटी अभ्यास कोणाला करायचा आहे, परीक्षा द्यायची कोणाला आहे. मग मला म्हणायचं आहे, अशा अडचणींचा बाऊ करत बसण्याच्या ऐवजी त्यातून मार्ग काढा. हे देखील फक्त याच परीक्षेपुरतं नाही, नंतरच्या आयुष्यातही तुम्हाला महत्त्वाचं ठरेल. कारण काही अडचणी अशा असतात की ज्याचं सोल्युशन कोणाकडेच नसणार आहे. मग सोल्युशन शोधत बसण्यामध्ये काय पॉईंट आहे. हाच माझा मुद्दा असेल की एकदा तुम्ही डिसिजन घेतलंय ना, ते डिसिजन पूर्ण कसं करायचं, त्याला पॉझिटिव्ह शेप कसा द्यायचा, याच्याकडे लक्ष द्या. याच्याकडे नाही की ते डिसिजन का घेतलं. आता मी थोडंसं पुढं जाते आणि या डिस्कशनमध्येच मी बऱ्याचशा गोष्टी ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील त्या सांगते. आणि थोडासा आता माझा UPSCचा प्रवास. कदाचित तुमच्यापैकीही बरेच जण इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर या क्षेत्राकडे वळू इच्छितात. माझं हे आधीपासूनचं स्वप्न होतं. माझ्या लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांनी ते माझ्यामध्ये रुजवलं होतं. आणि नंतर मला जसं कळत गेलं की माझं स्वतःची पर्सनॅलिटी तशी घडत आहे की अशा सर्व्हिसेसमध्ये जाऊन मी देश सेवेमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू इच्छिते, त्यानंतर हे डिसिजन अधिक प्रबळ होत गेलं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर COEPमध्ये टॉपच्या कंपन्यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये प्लेसमेंट मिळत असताना देखील माझं हे स्वप्न होतं. त्यामुळं मी त्याच्याकडं बिलकुल गेले नाही आणि जे ठरवलं होतं की मला सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी करायची आहे, ते मी करत गेले. तर तो प्रवासही मी सांगेन. त्यातूनही तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील, काही गोष्टी तुम्हाला स्वतःला आवडतील, शिकता येतील. सगळ्यात मेन म्हणजे मी जेव्हा या परीक्षेचा अभ्यास करायचं हे ठरवलं होतं, म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशन नंतर 2015मध्ये, तिथून मी माझा अभ्यास सुरू केला. ज्या पद्धतीचं गायडन्स आज वेगवेगळ्या माध्यमातून अवेलेबल आहे, मला वाटतं ते 2015 आय थिंक 17-18 पर्यंत एवढं चांगल्या प्रमाणात अवेलेबल नव्हतं. आता ते प्रचंड प्रमाणात बदललेलं आहे. तर तेव्हा मी अभ्यास सुरू केला. मी पुण्यामध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. त्यामुळं तिथेच ज्ञानप्रबोधिनी नावाची लायब्ररी आहे. तिथं आम्ही बरेच जण, आज आमच्यापैकी बरेच जण आता वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये आहे, आम्ही त्या लायब्ररीसाठी तिथं जॉईन झालो सेल्फ स्टडी करत. आणि जे सिनियर्स होते त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही आमचा अभ्यास सुरू केला. मग UPSCच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, बऱ्याच सर्व्हिसेस आहेत आणि प्रचंड खूप साऱ्या पोस्ट आहेत. ज्यांच्या घरी कोणी या सर्व्हिसेसमध्ये नाही त्यांना 2-3च नावं माहीत असतात. त्यामध्ये कलेक्टरचं डेझिग्नेशन IAS आहे हेही माहीत नसतं, मला माहिती आहे. आमच्याही घरी ते आधी माहीत नव्हतं. SP त्याचं डेझिग्नेशन IPS आहे, म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस. मी ज्या सर्व्हिसमध्ये चालली आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. अशा खूप साऱ्या सर्व्हिसेस आहेत. मग या प्रत्येक एक्झामिनेशनमध्ये 3 टप्पे असतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. 2015ला मी माझी पहिली परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये माझी प्रिलिम्स निघाली, खुशीमध्ये मेन्स दिली. मेन्समध्ये 20 मार्कांनी माझं राहून गेलं. तेव्हा वाईट वाटलं की सगळ्यांना जसं वाटतं की पहिल्या अटेम्प्टमध्येच एक्झाम क्लिअर झाली पाहिजे, कॉन्फिडन्स असतो स्वतःच्या अभ्यासावर, तसंच माझंही होतं. वाईट वाटलं, पण ठीक आहे, 20च मार्कांनी राहिलं ही एक पॉझिटिव्ह गोष्ट होती की आपल्याला बरंच आणखी स्कोप आहे चांगलं करण्यासाठी. परत 2016ला तयारी सुरू केली आणि त्या वर्षी आमच्या अभ्यासातून आणि सगळ्या सर्व्हिसेसबद्दल ज्या पद्धतीत माहिती येत गेली, मला देखील माहीत झालं की इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस देखील आहे. माझी स्वतःची पर्सनॅलिटी अशी आहे की मी ऑफिस बेस्ड जॉबमध्ये इंटरेस्टेड नाही आहे. तुम्हाला हळूहळू माहीत असेल किंवा काही जणांना असेलही कल्पना, पूर्वकल्पना, की सिव्हिल सर्व्हिसेसमधून खूप पोस्ट भरल्या जातात. त्यामध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर्स असतात, इन्फॉर्मेशन सर्व्हिस आहे, खूप साऱ्या अकाउंट सर्व्हिस आहेत, रेल्वे सर्व्हिस आहे, पोस्टल सर्व्हिस आहे. तर अशा बऱ्याच सर्व्हिसेस आहेत ज्यामध्ये मला जाणवलं की प्रोबॅबली आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट. इवन इफ आय गेट इट, आय वोंट बी एन्जॉईंग दॅट. आणि मी असं म्हणते की आयुष्य हे फक्त करिअर नाही आहे. करिअर इज अ पार्ट ऑफ लाईफ. there are many other domains which need to be balanced with all your career. तर हे सगळं विचार करताना
माझ्या लक्षात आलं की माझी आवड एकतर इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS, पोलिसिंगमध्ये मला पर्सनली इंटरेस्ट नव्हता आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसबद्दलही मला माहीत होत गेलं. लातूरमध्ये फॉरेस्ट नाही आहे, त्यामुळं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. तुमच्यासारखंच मला देखील ते बिलकुल माहीत नव्हतं. मग हे सगळं करत असताना सिनियर्सच्या भेटींमध्ये ही पण तयारी करायची आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जी आहे त्याची प्रिलिम्स ही सिव्हिल सर्व्हिसेसपेक्षा अवघड आहे. म्हणजे जर सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिलिम्सचा कट ऑफ हा 100 असेल तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी तो 125-130 इतका असतो. 25 ते 30 मार्कांचा डिफरन्स तो खूप जास्त आहे. जे या प्रवासात आहेत त्यांना ते माहिती आहे. तर मीही स्वतःला तेच केलं आणि मी जे तुम्हाला सांगितलं की प्रेशर आणि स्ट्रेस कसा हँडल करायचा, मी स्वतःला सांगितलं की 130पेक्षा जास्तच मार्क आपल्याला घ्यायचे आहेत. जेव्हा की प्रिलिम्सचे मार्क फक्त कट ऑफ क्लिअर करण्यासाठी असतात, ते मार्क तुम्हाला पोस्ट देण्यामध्ये कुठंच नाही. पण त्या वर्षी मला ते प्रेशर हँडल नाही करता आलं. कुठंतरी डोक्यात हे होतं की आपल्याला खूप मार्क घ्यायचेत, खूप मार्क घ्यायचेत, म्हणून प्रत्येक प्रश्नाला जास्त वेळ देणं, स्पीड स्लो होणं आणि 100व्या प्रश्नापर्यंत मी पोहोचूच शकले नाही. यातूनही JEEचे मुलं काही ना काही, CETचे मुलं काही शिकू शकतील की एवढेच मार्क घ्यायचेत म्हणून काहीतरी परीक्षेत जाऊन वेगळं करायचं, याला काहीही अर्थ उरत नाही. तुम्ही जे आधी नेहमी केलंय तेच करा, तुम्ही यशस्वी व्हाल. ही चूक मी त्या वर्षी केली आणि माझी प्रिलिम्सच नाही निघाली. परत वाईट वाटणं हे कॉमन असतं. आपल्याला कोणालाही मनासारखी गोष्ट झाली नाही की वाईट वाटतं, पण वाईट वाटण्यावर आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे. वाईट वाटलं आणि आणखी जास्त वाईट वाटलं, कारण पहिल्या वर्षी मेन्सला गेलो होतो, आता तर प्रिलिम्सच नाही झाली. ठीक आहे, त्या वर्षी मग मी एक निर्णय घेतला. मी पुण्यामध्ये होते आणि UPSCमध्ये एक ऑप्शनल विषय निवडायचा असतो, तो माझा जिओग्राफी होता. त्या दरम्यान असं एक वातावरण होतं की जिओग्राफीला चांगले मार्क येत नव्हते. मी पण विचार केला की ठीक आहे, आपल्यालाही काही जर चांगले रिसोर्सेस मिळत असतील तर आपण ते करू. म्हणून मी दिल्लीला गेले. कोणत्याही पद्धतीचं कोचिंग लावण्यामध्ये मला तिथं जायचं नव्हतं, पण मला एखादा क्रॅश कोर्स असेल की माझी कुठली तरी कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कमी पडते, त्यासाठी मी गेले आणि तो मी क्रॅश कोर्स केला 1-2 महिन्याचा. आणि नंतर मला असं वाटलं की मी कुठंही सेल्फ स्टडीज करते, तर ठीक आहे, या अटेम्प्टला आपण इथंच थांबू. मी दिल्लीमध्ये थांबले. साधारणतः 1.5 वर्ष मी तिथं होते. माझा तो अटेम्प्ट म्हणजे प्रिलिम्स मेन्स दिली. मग 17ला सगळं शांत राहून, परीक्षेचे 2 तास शांत राहून परीक्षा व्यवस्थित दिली. सिव्हिल सर्व्हिसेसची पण प्रिलिम्स निघाली, IFSची पण प्रिलिम्स निघाली, ज्याच्यामध्ये 30-40 मार्कांचा फरक असतो. छान वाटलं आणि अभ्यास व्यवस्थित झालेला होता, त्यामुळं हा कॉन्फिडन्स होता की मेन्स इझिली निघणार सिव्हिल सर्व्हिसेसची. आणि तोपर्यंतही माझं असं होतं की सिव्हिल सर्व्हिसेसवरच फोकस करायचं, IFSवर नाही करायचं. परीक्षा दिली आणि परीक्षेनंतर तर मी आणखी जास्त कॉन्फिडंट होते की ज्या पद्धतीचे पेपर मला सोडवायचे होते, जी सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे UPSCच्या सगळ्या मेन्स ज्या असतात ना, त्या डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या असतात, म्हणजे एसेच्या फॉर्मॅटमध्ये त्याचे आन्सर्स असतात. तर त्या बाबतीत मी फुल कॉन्फिडंट होते की यावर्षी आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये माझं सिलेक्शन होईल. मग त्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर माझी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची एक्झामिनेशन असते. दोघांमध्ये 1-1.5 ते 2 महिन्याचा गॅप असतो. आणि मग मी ठरवलं की इकडे सिलेक्शन होतंय, सो आय शुड नॉट फोकस ऑन IFS नाव. पण माझे वडील, जसं मामांनी सांगितलं, शिक्षक होते, आमच्या घरात नेहमी शैक्षणिक वातावरण आहे, ते मला म्हटले एकच, तू परीक्षेमध्ये थोडंच लिही, पण परीक्षा न देता मी येऊ देणार नाही. हे कधीच एका विद्यार्थ्यासाठी हे कधीच योग्य नाही की मिळालेली संधी सोडणं. ठीक आहे म्हणलं, आता ते तर असं म्हणताय, द्यायची तर देऊ परीक्षा. 15-20 दिवस अभ्यास केला. त्या वर्षीचा जो देशात पहिला आला होता त्या सगळ्यांच्या सोबतच मी पण अभ्यास केला. ते सगळे म्हणायचे की मॅडम 15 दिवसात तुम्ही आमच्या बरोबरीला येण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे अभ्यासामध्ये. स्टील आय वॉज ट्राईंग, आय गेव माय बेस्ट. मग फायनली रिझल्ट्स आले. एवढी कॉन्फिडंट मी होते आणि माझा सिव्हिल सर्व्हिसची मेन्स क्लिअर नाही झाली. आणि IFSची मेन्स कशी दिली हे तर मी तुम्हाला सांगितलं. UPSCचे जे रिझल्ट्स असतात, म्हणजे तुमचे मार्क्स असतात, ते वर्षभरानंतर कळतात, सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर. तिथं मला कळालं की माझा 4 मार्कांनी सिव्हिल सर्व्हिस राहून गेलं. खूप जास्त वाईट वाटलं. आणि सरांनी मग अशी एक सांगितलं की पालक इथं सगळे आहेत, तुमच्या सगळ्यांसोबत संवाद आहे. मी एक सांगेन की UPSCच्या प्रवासाआधी म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत मला असं वाटतं की माझ्या पालकांचा रोल कधीच आणि कुठंच नव्हता. मी सांगितलं मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आहे, मला COEP घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला पाठिंबा दिला, कारण ते म्हणायचे आम्हाला यातलं काही माहीत नाही, तू योग्य व्यक्तींना विचार आणि आम्हाला तुझं डिसिजन सांग.
पण UPSCचा प्रवास असा होता की पहिल्यांदा ते या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झाले. कारण ही प्रोसेस ना खूप लेंदी आहे, खूप मोठी आहे. सक्सेस खूप इझिली दिसतं, पण याच्यामध्ये असलेले खाचखळगे मला वाटते सांगणं पण शक्य नाही आहेत आणि जी व्यक्ती एक्सपिरियन्स करेल त्यांनाच कळतं. 2017ला मला खूप जास्त वाईट वाटलं, कारण माझे आईवडील मला कंटिन्यू 15 पासून सपोर्ट करताय, पण माझी परीक्षा नाही होऊ शकली. त्यांना देखील खूप वाईट वाटलं. बट एक मला वाटते कुठेतरी पालक पण विद्यार्थ्यासोबत घडत असतात की विद्यार्थ्याला वाईट वाटते तर ते देखील त्यांच्या भावना कुठेतरी मागे ठेवतात. ठीक आहे, नाही झालं, इट्स ओके, तू म्हणजे पुढं करशील. त्याच पद्धतीमध्ये मग 2017ला माझं IFS जे मी दिलेलं होतं ते माझं 31 मार्कांनी राहिलं होतं. तिथं वाईट वाटलं. वडिलांचे शब्द आठवले की यार कुठलीच परीक्षा जस्ट ऑप्शन म्हणून नाही बघायची, गिव्ह युअर बेस्ट अँड मूव्ह अहेड. ठीक आहे. मग यानंतर मी थोडंसं शांत राहिले, कारण मला हे जे चौथा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, चुका काय होत आहे हे समजलं पाहिजे. फक्त पुढं पळताय आणि हेच विसरून चाललोय की आपलं चाक निसटतंय तर त्याला अर्थ नाहीये. मी स्वतःला वेळ घेतला, सेल्फ ॲनालिसिस केलं की माझं चुकतंय काय, एक्झॅक्टली कुठली गोष्ट आहे की 4 मार्क असोत 30 मार्क असोत, आपल्याला तो फायनल जो हर्डल आहे ते क्लिअर करता येत नाहीये. हे समजत असताना मला महाराष्ट्रातल्या काही सिनियर्सनी सांगितलं की प्रतीक्षा, इफ यू आर नॉट इंटरेस्टेड इन एनी अदर सर्व्हिसेस फ्रॉम MPSC, बट इफ यू आर इंटरेस्टेड इन फॉरेस्ट सर्व्हिस, तर तुम्ही असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसमधलं क्लास 1चं जे पद आहे त्यासाठी तयारी करा. तिथं मला नेहमीच वाटलं की मी UPSCची अभ्यास करणारी व्यक्ती आहे, MPSCची स्पर्धा पण खूप तगडी आहे, मी तर कधी ते केलं नाही. बट जस्ट ते म्हटले, माझ्या पण मित्रमैत्रिणींनी सपोर्ट केला आणि आय एम हॅपी इनफ टू शेअर विथ यू ऑल की आय गॉट फर्स्ट रँक अमॉंग गर्ल्स इन महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन. तर ती माझ्यासाठी एक स्वतःसाठी खूप आनंदाची गोष्ट होती की तुमचं फाउंडेशन जर चांगलं असेल ना, यू कॅन क्रॅक द एक्झामिनेशन्स. कारण दोन्ही अभ्यासामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत आणि काही इतर गोष्टी आहेत. त्या इतर मी व्यवस्थित केल्या आणि बेसिक माझं स्ट्रॉंग होतं. नाहीतर सहजासहजी परीक्षा क्रॅक केली असती, पण परीक्षा टॉप करणं मला वाटत नाही शक्य झालं असतं. यात जर फायदा कोणत्या गोष्टीचा झाला असेल तर स्वतःच्या चुका समजून घेणं, तेच तुम्हालाही करायचं आहे. फरक एवढाच आहे की मी या एक्झाम्समध्ये ते ट्राय करत होते, तुम्हाला एकाच एक्झाममध्ये ते ट्राय करायचं आहे. तुमच्या मॉक एक्झाम्समध्ये तुमच्या काय चुका होत आहेत हे जर तुम्ही समजून घेतलं तर पुढच्या एक्झाममध्ये नक्कीच 10 ते 15, 15 ते 20 मार्कांची वाढ होईल. आणि अशा बऱ्याच मॉक मला वाटते आजही लातूर पॅटर्नमध्ये होतच असतात. या मॉक तुम्ही देता आणि मग तुमची फायनल एक्झाम असते. त्यानंतर 2018ला माझं हे सिलेक्शन, म्हणजे एक्झाम 18ची, 18-19ची, 19ला माझं सिलेक्शन झालं. 19ला परत त्या पूर्ण शांत मनस्थितीत मी परीक्षा दिल्या UPSCच्या दोन्हीही. जसं मी सांगितलं, प्रिलिम्सची नॅक मला आली होती, शांत राहायचंय, MCQमध्ये शांत राहून निगेटिव्ह मार्किंग जास्त न करता व्यवस्थित जे पेपर आहेत ते सोडवायचे. परत माझ्या दोन्ही परीक्षा निघाल्या, दोन्ही मेन्स लिहिल्या. आता यात आणखी एक ट्विस्ट, कधी कधी असं वाटतं की या ट्विस्टमध्येच तुम्ही खूप शिकाल. परत मी सिव्हिलची मेन्स छान दिली. मागच्या वेळेसचा अनुभव होता, IFSचा व्यवस्थित वेळेची पूर्ण तयारी करून सगळं छान करून IFS क्रॅक करण्याचा हिशोबाने तीही परीक्षा दिली. पुढच्या रविवारी माझे पेपर होते नागपूरला मेन्सचे, आणि या रविवारी अचानक संध्याकाळी थोडंसं डोकं वगैरे दुखायला लागलं, काही कारण नसताना, अभ्यास करत बसलेली असताना. आणि आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना दुसऱ्या दिवशी भेटलो तर ते म्हटले डेंग्यूचे लक्षणं आहेत म्हणून. ओके, लक्षणं आहेत आणि संध्याकाळपर्यंत त्यांनी कन्फर्म केलं डेंग्यूच झालाय. मग त्यांचं ते सुरू झालं, प्लेटलेट्स कमी होत आहे, काय होतंय, हे होतंय. मी शुक्रवारपर्यंत हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्टरांना सगळं माहिती आहे, अभ्यास पण माहिती आहे, सगळं माहिती आहे. सर म्हणे, प्रतीक्षा परीक्षेला जाण्यात काही अर्थ नाही आहे, कारण हे थोडंसं रिस्की असतं. म्हटलं सर, हे जेवढं रिस्की असतं तेवढी माझी मेहनत पण रिस्की आहे. तुम्ही सोल्युशन सांगा, मी नागपूरला जाणार हे फिक्स आहे, फक्त तुम्ही सांगा की करायचं आहे कसं आहे, हेल्थ खूप पण गोंधळ न होता. त्यांनी सांगितले उपाय. तर इथं मग सगळा अभ्यास झालेला होता. शेवटचे 7 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. प्रत्येक परीक्षेला मी सकाळी परीक्षेच्या अर्धा तास आधी उठायचे पण ते गोळ्यांमुळं जाग येणं अवघडच होतं आणि पेपरला जायचे. पहिल्या पेपरला ते हाताला इंजेक्शन्स वगैरे सगळे दिलेले असल्यामुळं इंग्लिश, जनरल इंग्लिशचा पेपर असतो, कळत सगळं होतं, हातच वळत नव्हता माझा. ऑलमोस्ट अर्धा तास मला असं वाटलं, म्हणलं इथंच सगळं संपलंय. पण कुठंतरी माझ्यामध्ये लहानपणापासून एक गोष्ट डेव्हलप झाली आहे, शेवटपर्यंत लढायचं.
आधी हार मारायची नाही. त्याच्यामुळे तिथे देखील मी तो अर्धा तास जाऊ दिला. हळूहळू स्पीड करत करत पेपर सोडवला. आणि माझे आई वडील, कदाचित एवढीच एक परीक्षा होती की जिथं माझे आई वडील दोघेही सोबत होते, हेल्थ कारण होतं त्याला, ते त्या सेंटरच्या बाहेर उभे असायचे पोलिसांना सांगून की मध्ये एक मॅडम चक्कर येऊन पडला तर त्यांना बाहेर घेऊन या म्हणून. सो दॅट वॉज माय IFS अटेम्प्ट. प्रत्येक पेपर विदाऊट रिव्हिजन परीक्षेत जाऊन बसणं एवढाच दिला. मित्र हो, सांगायला हे एवढं विस्तृतपणे सांगण्याचं कारण हे की ती माझी हेल्थ रिलेटेड इश्यू होता. सगळं कळत होतं, अभ्यास सगळा झाला होता, बट समथिंग वॉज नॉट पॉझिटिव्ह विथ मी. इट्स ओके. आणि मला तर वाटलंही नव्हतं की यार ही परीक्षा आपली क्रॅक होईल. सिव्हिलचा परत विश्वास होता, परत झालं नाही. परत 15 मार्कांनी ते राहून गेलं. आणि IFS मेन्सचा रिझल्ट आला आणि त्यामध्ये मला इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. तुम्हाला सांगते, आज जो सत्कार तुम्ही इथं माझा केला की इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये ऑल इंडिया रँक 2 आलेला आहे, त्यापेक्षा खूप जास्त आनंद मला त्या माझ्या इंटरव्ह्यूच्या कॉलचा झाला होता. हा मुद्दा मी परत पहिल्या मुद्द्याला जोडेल. स्पर्धा इतरांशी नसते, स्पर्धा स्वतःशी असते. आणि सक्सेस इतरांसाठी नसतं, सक्सेस स्वतःसाठी असतं. हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा मला वाटतंय तुम्ही प्रत्येक जी काही गोष्ट कराल त्यामध्ये तुमचं डेडिकेशन द्याल आणि असलेल्या छोट्या छोट्या यशांमध्ये आनंद मिळवाल. तो आनंद माझ्यासाठी असा होता, आजही मी सगळ्यांना सांगते, ऑल इंडिया रँक 2 आला यार, पण तेव्हा जो इंटरव्ह्यूचा कॉल आला होता ना, दॅट वॉज माय ओन सक्सेस. I could prove that I was doing it with all my health restrictions. रिस्की वाटलेल्या कंडिशनमध्ये I was the winner. याहून वेगळं सक्सेस काय असतं? सांगण्याचा उद्देश हा आहे की अशा बऱ्याच अडचणी येत राहतात. मी मगाशीही बोलले, अडचणी इतरांना सांगू शकत नाही. कदाचित ही गोष्ट मी तुम्हाला सांगू शकले नसते आज जर सक्सेसफुल नसते तर. पण हे सक्सेस कधीही बदलणार नाही. तेव्हा जे मला आनंद मिळाला तो कधीही बदलणार नाही. मग तिथून पुढं इंटरव्ह्यूला कॉल आला, पण जसं माझे मेन्सचे मार्क कमीच राहिले, कारण शेवटी आपण या कंडिशनमध्ये पेपर दिलेले होते. तिथं शेवटचा जो ओपनचा कट ऑफ होता तो एक 14 मार्कांनी माझा राहून गेला. फायनल सिलेक्शन जे होतं. इट्स ओके. अगेन इट्स ओके. चलो ठीक आहे, जे मिळालं ते मिळालं. मग माझं जे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झालं होतं, आमची नॅशनल लेवलची ट्रेनिंग असते कॅस्पोस कोइंबतूर, म्हणजे सेंट्रल अकॅडमी ऑफ स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस कोइंबतूर. येथे माझं 2 वर्षाचं प्रशिक्षण होतं. तिथं मी एंट्री करताना या विचारानं गेले होते की मी लगेच माझ्या परीक्षा देणार UPSCच्या आणि पुढं जाणार. पण तिथं गेल्यानंतर मला हे जाणवलं की हे मी समजून घ्यायला पाहिजे. मला ही एक संधी मिळाली आहे की ही सर्व्हिस समजून घेण्याची. मग मी तिथं जो माझा प्लॅन होता तो ड्रॉप केला. इट्स ओके. होणार काय आहे, 2 वर्ष लेट होईल, 2 वर्ष परीक्षा देता येणार नाही आणि 2 वर्षानंतर मी IFS होईल. तो जाणीवपूर्वक प्लॅन मी ड्रॉप केला. माझे 2-2.5 वर्ष मी ट्रेनिंग चांगलं केलं. तिथं देखील मी नंतर टॉपर होते. परत टॉपर ही माझी प्रेज म्हणून नाही, मला हे सांगायचं आहे की जी गोष्ट करताय ना, तुमचं पोटेन्शियल बेस्ट वापरा. तुम्ही काहीतरी देऊ शकाल असं करा. त्यानंतर मी महाराष्ट्रात आले. इथं आमचं प्रोबेशन असतं 1 वर्षाचं. तिथं मला सिनियर्सचं गायडन्स पण मिळालं. ऑल ऑफ देम वर लाईक की प्रतीक्षा, यू जस्ट डू इट, यू विल डू इट इन दिस अटेम्प्ट. तर या पद्धतीमध्ये मागच्या वर्षी माझं काम करत मी हा अटेम्प्ट दिला आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. आता हे एका वाक्यात संपवलं की काम करत अटेम्प्ट दिला, पण याचे चॅलेंजेस वेगळेच होते. कारण जेव्हा तुम्ही एका रिस्पॉन्सिबल पोझिशनमध्ये असता, तुम्हाला ऑफिशियल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. आम्हाला असं म्हणतात, म्हणजे कुठलाही ऑल इंडिया सर्व्हिसचा कोणताही ऑफिसर यांना 24/7 ड्युटी असते. कधीही फोन येऊ शकतो, कधीही काम निघू शकतं. यू हॅव टू बी रेडी. माझ्यासमोर त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता, जो तुमच्यासमोरही आत्ता असणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ते कसं घेता येतं बघा. पण मी एक गोष्ट शिकले की मला माझ्या ऑफिसचे कामं करून कधी कधी फील्डवर वगैरे गेल्यामुळे बिलकुल शक्ती आणि इच्छाही राहायची नाही काही अभ्यास करायची. तर यामध्ये एकच गोष्ट माहीत होती, आपल्याला प्रत्येक दिवशी थोडा अभ्यास तर करायचाच आहे. तो भलेही अर्धा तास असेल, 1 तास असेल, 10 मिनिट असेल. आणि जो काही वेळ मिळतोय, मला प्रवास करताना जो वेळ मिळायचा ट्रॅव्हलिंगमध्ये, त्यामध्ये नोट्स रिव्हिजन करणं, एखाद्या मीटिंगमध्ये काहीतरी वेगळं चालू आहे ज्याच्यात आय एम नॉट इन्वॉल्ड ऑर आय शुड नॉट गिव्ह एनी कमेंट, मग तिथं मी काहीतरी वाचायचे. एखादा खूप मोठा काहीतरी कार्यक्रम चालू आहे, म्हणजे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑफिशियल फॉर्मल फंक्शन्स वगैरे असतात, अशा ठिकाणी माझं एक छोटं नोटबुक असायचं की ते वाचत राहायचं. बेसिकली टाईम मिळत नाही असं म्हणत बसण्याच्या ऐवजी जसा कसा रिलॅक्स टाईम मिळतो, रिलॅक्स इन द सेन्स आपण तिथं आहोत पण इन्व्हॉल्व नाही व्हायचंय, तिथं मी अभ्यास करायचे. यामध्ये मी स्वतः एक गोष्ट शिकले की आपल्याजवळ खूप वेळ जेव्हा असतो तेव्हा आपण रिलॅक्स असतो आणि जेव्हा आपल्याजवळ वेळ कमी असतो तेव्हा आपली इफिशियन्सी वाढते. खूप वेळ असताना
मी 4 दिवसांमध्ये जो अभ्यास केला असता तो मी नोकरीमध्ये असल्यामुळं 1 दिवसामध्ये केला. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुमची इफिशियन्सी वाढेल अशा पद्धतीमध्ये बघा. हरकत नाही, कधी कधी घरच्या अडचणींमुळं, तुमच्या हेल्थ इश्यूजमुळं थोडंसं शेड्यूल बिघडेल, थोडंसं मागं पुढं होईल, तर यामध्ये लक्षात ठेवा की नंतर 4 तासात करायचा अभ्यास 1 तासात करण्याची इफिशियन्सी वाढवा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि हे जेव्हा मी माझा आत्तापर्यंतचा UPSCचा प्रवास सांगितला, याच्यामध्ये मला जे सांगायचं होतं, जे मुद्दे तुमच्याही कामाला येणार आहेत ते पण तुम्ही समजून घेतले असतील अशी मी अपेक्षा करते. पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे एक गोष्ट राहते, ते आहे स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास. मित्रहो, मी तुम्हाला आज येऊन सांगते, तुम्हाला सर सगळे नेहमी सांगत असतील, तुम्ही तुमच्या सिनियर्सचं ऐकत असाल, त्यांच्या सक्सेस स्टोरीज ऐकत असाल, पण प्रत्येकाच्या अडचणीही युनिक असतात आणि प्रत्येकाचं सक्सेसही युनिक असतं. त्याच्यासोबत कंपेअर करून आपल्याला विशेषतः खूप बदल करता येणार नाहीत. याला एक्सटर्नल मोटिवेशन म्हणजे बाह्य मोटिवेशन असं देखील म्हणतात. आणि प्रत्येक प्रसंगामध्ये जर कामाला येत असेल तर ते आहे इंटरनल मोटिवेशन. मला सांगा, इंजिनियर तुम्हाला व्हायचंय, जीवनात तुम्हाला पुढं जायचंय, मग आई वडिलांनी का जबरदस्ती करायची किंवा का नेहमी मागं लागायचं की अभ्यास करा अभ्यास करा? मला पालक इथं डोकं हलवताना दिसत आहे, मी त्यांच्या भावना समजू शकते. कदाचित स्वतः अभ्यास करत असल्यामुळं माझ्या आईवडिलांना त्या बाबतीत तेवढं हे नाही घ्यावं लागलं. मला हेच सांगायचं आहे की आईवडिलांनी सांगावं किंवा त्यांना देखील आपण कधी कधी उलट उत्तर देतो, करतोय ना अभ्यास, त्याच्यामध्ये एक उपकाराची भावना असते की मी उपकार करतेय की तू अभ्यास करतेय. कमॉन, हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही इंजिनियर झाल्यामुळे त्यांना दुसरं काहीही मिळणार नाहीये किंवा तुम्ही जे काही तुमचं क्षेत्र निवडाल काहीही मिळणार नाहीये. त्यामुळं ही उपकाराची भावना, एक काहीतरी एक राग तुमच्या मनामध्ये येतो, तो राग त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीमध्ये काढणं, हे सगळं फक्त आणि फक्त काहीतरी निगेटिव्ह क्रिएट करणार आहे, यातून पॉझिटिव्ह काही घडणार नाही. याच्याऐवजी मी असं म्हणेल, पालकांना सुद्धा, सगळे वडीलधारे आहेत, लहान तोंडी मोठा घास मी घेऊ शकत नाही कारण मी पण तुमची मुलगी आहे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मी जे शिकले त्यातून हे सांगेल, चांगलं कम्युनिकेशन ठेवा, पाल्यासोबत संवाद साधा, त्याच्या अडचणी समजून घ्या. एखादी गोष्ट कळत नसेल तर सोल्युशन काय काढायचं ही भावना असू द्या. पालकांनी सुद्धा कृपया, हे तुला जमतच का नाही, आम्ही तर हे पण दिलं आहे ते पण दिलं आहे, असं नका करू. कारण मी विद्यार्थीच्या म्हणजे भावनेतून पण सांगू शकते की बऱ्याचदा असं होऊ शकतं की करूनही काही गोष्टी कळणार नाहीत किंवा थोडासा वेळ लागेल. या सगळ्याचं मला एक कॉमन सोल्युशन नेहमी दिसलंय, कम्युनिकेशन. हॅव गुड, सगळ्या तुमच्या पाल्यासोबत चांगला संवाद नेहमी साधा. मला वाटते माझ्या या प्रवासात एक गोष्ट खूप क्लिअर असेल, जसं मामांनी सांगितलं की मी त्यांना सांगितलं असेल, तर विचार करा मी माझ्या आईवडिलांसोबत किती गोष्टी कम्युनिकेट करत असेल. इवन परीक्षा झाली आहे, कशी गेली आहे, काय कमी झालंय, काय जास्त झालंय, सगळं काही हरकत नाही, कारण तुम्ही जर संवाद साधला तर बऱ्याच प्रश्नांना उत्तरं निघतील. आणि इथून पुढे जाऊन तुम्हाला एवढं सगळं केल्यानंतर, सगळे प्रयत्न केले तरीही यश मिळेलच असं नाही. माझा हा प्रवास लांबचा सांगण्याचा उद्देश हा होता की तुमच्याकडे बऱ्याचदा सगळं असतं, पण परीक्षेची जी डिमांड असते ना, ती कधीतरी तुमच्यापर्यंत उतरत नाही. किंवा तुम्हाला माहिती आहे की जर सिलेक्शनच 100 लोकांचं होणार आहे, सगळे इंटेलिजंटच आहेत परीक्षेमध्ये, तर कोणाला ना कोणाला इलिमिनेट करावं लागणार आहे. आणि UPSCला आम्ही असं म्हणतो की ही इलिमिनेट करणारी परीक्षा आहे. लाखांवर, 10 लाखावर मुलं परीक्षेला बसतात, प्रिलिम्सला 15,000 वगैरे मेन्सला येतात. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये तर ते 3,000 लोक फक्त सिलेक्ट करतात 5-1 लाखांमधून. 3,000 मधले 300 इंटरव्ह्यूला होतो आम्ही, 300 मधून 150 फायनल सिलेक्ट झालेत. याचा अर्थ बाकीचे कमी इंटेलिजंट आहेत असा नाहीये. याचा अर्थ परीक्षेमध्ये 150 जागा आहेत. किती जरी तुम्ही इंटेलिजंट असलात तर त्यातले टॉप 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 करत काहीच जण शिल्लक राहणार आहेत. त्यामुळं स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. ठीक आहे, यावेळी नाही तर पुढच्या वेळी, पुढच्या वेळी नाही तर पुढच्या वेळी. पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे सगळं स्वतःचं परीक्षण करून करायचंय. असं नाही व्हायला पाहिजे की जमत तर काहीच नाही पण परीक्षा देत राहतोय, असं करू नका. कारण आयुष्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, वेळ. तो गमावल्यानंतर तो परत येणार नाही. त्याच्यामुळं तो राईट पद्धतीमध्ये वापरला जावा याची काळजी एक विद्यार्थीच घेऊ शकतो. परीक्षा तेव्हाच आणि तोपर्यंतच द्या जोपर्यंत तुम्हाला परीक्षेत सिलेक्ट न होण्याचं रहस्य कळलेलं आहे. काही न कळता फक्त पुढं जाताय याला अर्थ नाही.
पालकांनी मी हीच विनंती करेल की विनाकारणचा फोर्स काही कामाचा नाही. या क्षेत्रात नाही तर आपलं पाल्य दुसऱ्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीची कामगिरी करू शकतं. कारण आपल्याला फक्त कुठला तरी एक खूप हुशार विद्यार्थी घडवायचा नाहीये, तर या देशाचा एक चांगला नागरिक घडवायचा आहे. देशाचे चांगले नागरिक घडण्यासाठी तुम्ही कोणत्याही पद्धतीची सेवा देऊ शकता. तुम्ही इंजिनियर होऊ शकता, डॉक्टर होऊ शकता, इथं आहेत आपल्यासोबत शिक्षक होऊ शकता, माझ्यासारखे अधिकारी होऊ शकता, पत्रकार होऊ शकता, चांगले कलाकार होऊ शकता, क्रिकेटर होऊ शकता. एव्हरीथिंग अँड एनिथिंग इज पॉसिबल. जस्ट काही गोष्टी ज्या आता मी तुमच्यासोबत इथं या संवादामध्ये सांगू शकले त्याच्याकडे लक्ष द्या. विश्वास स्वतःवर ठेवा, आईवडिलांसोबत संवाद साधा. हे सगळं करत असताना एक चारित्र्य संपन्न व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा. कारण खूप मोठं होऊन चुका केल्यामुळं जर जग आपल्याला ओळखत असेल तर त्याला देखील काही अर्थ उरत नाही. त्यामुळं आपली ऑनेस्टी असेल, इंटिग्रिटी असेल, खरं बोलणं असेल, या गोष्टी असं नाही आहे की फक्त पुस्तकात वाचायला चांगल्या वाटतात, पण या गोष्टी आपल्याला आयुष्यात समाधान देतात. त्यामुळं सुसंस्कृत नागरिक पण व्हा. हे सगळं करत असताना आपले संस्कार जपून आपल्याला पुढे जायचं आहे. कारण कितीही पुढे जा आणि तुमचं ते सक्सेस सेलिब्रेट करायला तुमच्यासोबत माणसं नसतील तर त्या सक्सेसला देखील काही अर्थ राहत नाही. त्यामुळं मी असं म्हणेन, न घाबरता आत्मविश्वासानं प्रयत्न करत राहा. कारण प्रयत्ने वाळूचे कनरगडीता तेलही गळे, असं अभंगामध्ये म्हटलेलं आहे. याला रियालिटीचा सुद्धा एक गाभा आहे की खरंच प्रयत्न जर तुम्ही त्या कसोशीनं केले तर तुम्हाला त्यातूनही यश मिळणार आहे. तुमचं यश हे तुमचं असणार आहे, युनिक असणार आहे. त्याचा आदर करा. त्या यशामध्ये तुम्हाला सपोर्ट करणारे तुमचे पालक असतील, जे काही तुमच्या सभोवतालचे सगळे आहेत, त्यांचा आदर करा. मी स्वतः असं मानते की हे यश जरी दिसायला प्रतीक्षा भाग्यश्री नानासाहेब काळे यांच्या नावासमोर IFS AIR2 असेल, तरी हे यश माझ्या आईवडिलांचं आणि समाजाचं आहे. कारण मी या समाजात घडली आहे. तुमच्यासारख्या सगळ्या मोठ्या मंडळींकडे बघून मी स्वतःला त्या गोष्टी समजवण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांची या कौतुकाबद्दल मी आभार मानते. विद्याराधना अकॅडमीने ही संधी दिली, विशेषतः विद्यार्थ्यांसोबत बोलण्याची. कारण की सत्कारांपेक्षा मला विद्यार्थ्यांसोबत बोलायला आवडतं. मी हीच अपेक्षा करेन की यातून आपल्याला काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं असेल, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात उपयोगी पडेल. आणि त्या जी एक ज्योत असते ती थोड्या पद्धतीत पेटवण्याचं काम मी केलंय. तुम्ही जे काही क्षेत्र निवडाल त्यामध्ये ती तेवत ठेवावी हीच मी प्रार्थना करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.